रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. आता हे कन्सेप्ट मी तुम्हाला क्लिअर करणार आहे पूर्ण. तर हे बघा, आता तुम्हाला सांगतो मी तुमच्यासाठी मी एक एक पॉईंट एवढ्या डिटेलमध्ये एक्सप्लेन का करतो आहे, कारण तुम्हाला बोर्डमध्ये क्वेश्चन्स विचारले ह्याच्यावरती बेस्ड काही पण, तर तुम्हाला ते सॉल्व करता आले पाहिजेत. ओके. तर यूट्यूबवरती जे व्हिडिओज आहेत त्याच्यात पण तुम्ही बघू शकता, त्याच्यात पण तुम्हाला सगळं देतातच कवर करून. पण ते काय करतात, अनवॉन्टेड गोष्टी पण खूप कवर करतात. कारण ते व्हिडिओ कशासाठी बनवतात, आता हा जो चॅप्टर आहे मेटलर्जी, हा चॅप्टर CBSE वाल्यांना पण आहे, ICSE वाल्यांना पण आहे, पण त्यांना तुमच्यापेक्षा खूप जास्त आहे. मग ते सगळं सांगत बसतात त्या व्हिडिओमध्ये. ओके. आणि आपण काय करतो, जे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तेवढ्याच गोष्टी कवर करतो, ते पण पूर्ण डिटेलमध्ये. ओके. जर तुम्ही दुसरे क्लासेस बघितले तर ते तुम्हाला एवढं सगळं डिटेलमध्ये नाही सांगत जसं मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मी बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर करत असतो. कळालं का? तर असं बाकीची मुलं तर नाही करत कोण, मला माहिती आहे तुम्ही एकदम सिन्सिअरली सगळं फॉलो करता. तर जाऊ द्या आता ते सगळं. आपण या टॉपिकवर येऊ, रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. तर आता ह्याच्यात तुम्ही बघा, पहिल्यांदा आपण काय करू, रिॲक्टिव्हिटी सिरीज बघून घेऊयात. तर रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये फर्स्ट Na, Ca, Mg, Al, Zn, Fe, मग येतो Pb, Cu, Hg, A, G, A, U आणि Pt. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, झिंक, फेरस, लीड, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, हे सगळे रिॲक्टिव्हिटी सिरीजमध्ये मी लावलेले. रिॲक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, आता बघा, म्हणजे हायेस्ट रिॲक्टिव्ह मेटलपासून लोएस्ट रिॲक्टिव्ह मेटलपर्यंत आपण आता सगळं, म्हणजे हे सगळे मेटल्स कसे रिॲक्ट करतात वॉटर सोबत हे आपण बघून घेऊ. हा टॉपिक मी आता कवर करणार आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरती खूप क्वेश्चन्स ऑब्जेक्टिव्समध्ये येतात. तर तुम्हाला हे सगळं समजलं पाहिजे. समजलं? तर पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका काहीच, फुल व्हिडिओ बघत राहा तुम्ही. कसं असतं की बघा, व्हिडिओ असतो 20 ते 25 मिनटाचा माझा एक व्हिडिओ. समजा आता हा 20-25 मिनटं लागतील आपल्याला आता हा व्हिडिओ कवर करायला, आणि तुम्ही 2-3 मिनटात आन्सर देत असाल तर लगेच मला समजते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही. मग तुम्हाला डाऊट्स येतात. मग ते डाऊट्स तुम्हाला मग कसं कळणार ना. पूर्ण व्हिडिओ बघा, सारखं बघत राहा व्हिडिओ. जर तुम्हाला जुने व्हिडिओज बघायचे असतील तरी तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला ते लिंक परत पाठवतो. ओके. काही मुलांना ग्रॅव्हिटेशन, आता तुम्हाला आपण जेव्हा व्हिडिओ बघतो तेव्हा लगेच समजतात आपल्याला कन्सेप्ट, पण परत जेव्हा आपण अभ्यासाला बसतो तेव्हा आपल्याला ते समजत नाही. मग त्या टाईमला तुम्हाला जर व्हिडिओज परत पाहिजे असतील तर तुम्ही मला परत मेसेज करा, मी तुम्हाला परत ते लिंक्स पाठवतो. असं काही नाही आहे की तुम्ही एकदा व्हिडिओ बघून झालं की परत नाही आपल्याला बघायला भेटणार, तसं काहीच नाही आहे. तुम्ही कधी पण मला मागा व्हिडिओज, मॅथ्सचे, जॉमेट्रीचे, मी तुम्हाला परत पाठवत जाईन व्हिडिओ, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर व्हिडिओज बघत राहा सारखं, तर तुम्हाला समजतील कन्सेप्ट. तर आता इथं आहेत, तर आपण पहिल्यांदा रिॲक्टिव्हिटीनुसार ग्रुप करून घ्यात. पहिले 3 मेटल्स आहेत त्याला आपण म्हणतो हायली रिॲक्टिव्ह मेटल्स किंवा मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. याला काय म्हणतो आपण, हायली रिॲक्टिव्ह किंवा मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके. सो आणि त्याच्यानंतरचे जे आहेत एलिमेंट्स 4, हे 4 एलिमेंट्स ह्याला आपण म्हणतो मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स. आणि हे सगळे मेटल्स कोण आहेत, लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके. हायली रिॲक्टिव्ह, मोस्ट रिॲक्टिव्ह, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स, लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. सो फर्स्ट, आता हे जे लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, लीड, कॉपर, मर्क्युरी, सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम, हे जे मेटल्स आहेत ना, these metals do not react with water under any condition. म्हणजे कुठल्याही कंडिशनमध्ये हे मेटल्स
वॉटरसोबत रिॲक्ट करत नाही, म्हणून ह्याला आपण म्हणतो लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स. म्हणून म्हणजे आता ह्यांच्या या प्रॉपर्टीमुळं आपण सिल्वरचे ऑर्नामेंट्स घालतो, गोल्डचे ऑर्नामेंट्स घालतो, प्लॅटिनमचे ऑर्नामेंट्स घालतो. म्हणजे आपण हे मेटल्स ॲज ऑर्नामेंट्स पण यूज करतो. आणि कॉपर आपण यूज करतो वायर्समध्ये, करेक्ट. मर्क्युरी तर लिस्ट रिॲक्टिव्ह आहे, तर ते पण आहे. आणि लीड हे कुठल्याही कंडिशनमध्ये वॉटरसोबत रिॲक्ट करत नाही. तर बरं झालं हे रिॲक्ट करत नाही, नाहीतर आपल्याला ह्याचा पण अभ्यास करत बसावा लागला असतो, बरोबर. आणि मला हे परत शिकवावं लागलं असतं तुम्हाला. तर म्हणून मला हे मेटल्स आवडतात. ओके, आवडतात म्हणजे असंच. पण हे लक्षात ठेवा की दिस मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर अंडर एनी कंडिशन. ओके, सो हे झालं, ह्यांचा आता अभ्यास आपण नाही करणार. नेक्स्ट वन आता आपण बघूया तिथं हायली रिॲक्टिव्ह मेटल्सबद्दल. तर आता हे जे मेटल्स आहेत हाय रिॲक्टिव्ह मेटल्स, फर्स्ट पोटॅशियम. तर पोटॅशियम जेव्हा रिॲक्ट करणार वॉटरसोबत, पोटॅशियम प्लस वॉटर, आणि वॉटर पण कसं कोल्ड वॉटरसोबत जर पोटॅशियम रिॲक्ट करत असेल, देन वेन पोटॅशियम रिॲक्ट्स विथ कोल्ड वॉटर, व्हॉट हॅपन्स, हाय अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड. म्हणजे एवढं हीट तयार होतं की म्हणजे ते इझिली फायर म्हणजे बर्न होतं पार, एवढं म्हणजे हे पोटॅशियम रिॲक्टिव्ह आहे. तो जेव्हा रिॲक्ट करतो वॉटरसोबत, तर डायरेक्ट लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज लिबरेटेड अँड दिस मेटल कॅचेस फायर, इझिली इट कॅचेस फायर. सो पोटॅशियम प्लस हायड्रोजन ऑक्साईड और वॉटर गिव्स अस पोटॅशियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस. तर अपवर्ड्स ॲरो म्हणजे काय, गॅस. ह्याला काय म्हणतो आपण, गॅस. वरती ॲरो दिसत असेल म्हणजे गॅस, आणि खाली ॲरो असेल म्हणजे ॲक्वियस किंवा सॉलिड, ॲक्वियस सोल्युशन. तर हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड, आणि या हायड्रोजनमुळं काय होतं, खूप अमाऊंटमध्ये हीट तयार होते. आणि हीटमुळं म्हणजे एवढं हीट तयार होते की पार फ्लेम्स निघतात. फ्लेम्स म्हणजे फायर तयार होतं, म्हणजे फायर, इट कॅचेस इझिली फायर. ओके, अँड सेम सोडियमचं पण आहे. सोडियम पण वॉटरसोबत, कोल्ड वॉटरसोबत जेव्हा सोडियम रिॲक्ट करतो, काय होतं, NaOH तयार होतं, सोडियम हायड्रॉक्साईड प्लस हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड इन लार्ज अमाऊंट ड्यू टू विच हीट इज जनरेटेड अँड इट कॅचेस फायर इझिली. तर ह्यांचं असं मोस्ट रिॲक्टिव्ह स्वभावामुळे आपण काय करतो, ह्यांना केरोसिनमध्ये स्टोअर करून ठेवतो. ह्यांना ओपनमध्ये तुम्ही ठेवलं, ओपनमध्ये जर का तुम्ही सोडियम आणि पोटॅशियम ठेवलं, तर ते जे ॲटमॉस्फिअरमध्ये वॉटर वेपर असतं त्याच्यासोबत ते रिॲक्ट करतात. त्याच्यासोबत रिॲक्ट करून लगेच फायर म्हणजे लगेच आग लागते. ओके, लगेच इट कॅचेस फायर इझिली इफ केप्ट इन ओपन. सो व्हॉट वी डू, वी डिझॉल्व इन केरोसिन और वी स्टोअर दीज मेटल्स इन केरोसिन. हे इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ऑफ दिस ओनली वी स्टोअर दीज मेटल्स इन केरोसिन. पोटॅशियम आणि सोडियमला आपण केरोसिनमध्ये स्टोअर करतो. तर तुम्हाला गिव्ह रिझन विचारू शकता, तो आहे मेटल्स लाईक पोटॅशियम अँड सोडियम आर स्टोअर्ड इन केरोसिन. ओके, सो हे रिझन आहे त्याचं. तर समजा आता एक तुम्ही वॉटर आहे आपल्याकडं, इथं वॉटर आहे, ह्याच्यात तुम्ही काय म्हणा, आता तुम्ही ह्याच्यात जर का पोटॅशियम किंवा सोडियम टाकलं, ओके, पोटॅशियम किंवा सोडियम टाकलं, तर पोटॅशियम सोडियम ह्याच्यात आधी फ्लोट होणार वॉटरमध्ये. आणि काय होतं, ह्यांचं हे हायली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, म्हणून काय होणार, इट रिॲक्ट्स विथ वॉटर विगोरसली. काय म्हणतात, विगोरसली अँड इट रिॲक्ट्स विथ वॉटर विगोरसली और वायलंटली पण म्हणू शकता तुम्ही. वायलंटली म्हणजे एकदम खूप विगोरसली रिॲक्शन असतं, म्हणजे एकदम फास्ट रिॲक्शन असतं सोडियम आणि पोटॅशियमचं वॉटरसोबत. त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू विच इट जनरेट्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट. म्हणजे या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय, ज्याच्यात खूप हीट तयार होतं त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन. ओके, सो it reacts with water vigorously or violently and due to which heat is generated in large amount or it is a exothermic reaction. Okay,
मग आता ह्याच्यात काय होतं की जेव्हा हे रिॲक्ट होतं ना त्याच्यात हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होते इथं, बरोबर. हायड्रोजन गॅस काय असतं, हायड्रोजन गॅस इज इनसोल्युबल इन वॉटर, म्हणजे हायड्रोजन गॅस ना वॉटरमध्ये नाही थांबू शकत, म्हणून काय होणार, बबल्स क्रिएट होणार. जेव्हा हायड्रोजन गॅस वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे, इन्सोल्युबल असल्यामुळे काय होतं, बबल्स तयार होतात. बबल्स तयार होऊन ते बबल्स वरती येतात, म्हणजे हायड्रोजन गॅस वॉटरमधनं बाहेर पाडायचा प्रयत्न करतो, कारण हायड्रोजन गॅस इज इन्सोल्युबल इन वॉटर. आणि इन्सोल्युबल असल्यामुळे तो वरती येतो बबल्सच्या फॉर्ममध्ये. बबल्सच्या फॉर्ममध्ये जेव्हा तो वरती येतो, वरती येऊन जेव्हा पाण्याच्या बाहेर पाडायचा प्रयत्न करतो, तर बाहेर काय असतं, ऑक्सिजन प्रेझेंट असतं सगळीकडं ॲटमॉस्फिअरमध्ये. तर आपल्याला तर माहिती आहे कुठल्या पण गोष्टीला जर कंबशन म्हणजे काय, जर म्हणजे बर्निंग व्हायचं असेल तर त्यासाठी ऑक्सिजन लागतं. सो वेन हायड्रोजन कंबाईन्स विथ ऑक्सिजन, ऑक्सिजनसोबत तो कंबाईन होतो आहे आणि ऑलरेडी ह्याच्यात खूप हीट तयार झालेलं आहे. तर त्याच्यामुळं काय होतं, या प्रोसेसमुळं सोडियम आणि पोटॅशियम कॅचेस फायर इझिली. ओके. सो बबल्स तयार होऊन वरती येतं हायड्रोजन गॅस लिबरेट व्हायचा प्रयत्न करतं. वाय? बिकॉज इट इज इन्सोल्युबल इन वॉटर, अँड वेन हायड्रोजन गॅस liberates, it combines with the oxygen present in the atmosphere, and due to this large amount of heat generated in this reaction, what happens, it easily catches fire. Who easily catches fire? Potassium and sodium. ओके. तर ही प्रोसेस आहे अशी. तर हे झालं ह्याच्याबद्दल. आता कॅल्शियमबद्दल बघूयात. कॅल्शियम पण हायेस्ट रिॲक्टिव्ह मेटल आहे, पण तो ह्यांच्या एवढा हायली रिॲक्टिव्ह मेटल नाही आहे, तो कमी रिॲक्टिव्ह आहे या दोन मेटल्ससोबत कम्पेअर केलं तर. सो आणि जेव्हा पोटॅशियम बर्न होतो तर पर्पल कलरचा फ्लेम तयार होतो, पर्पल कलर. ओके. आणि वेन सोडियम बर्न्स, गोल्डन येलो कलरचे फ्लेम्स तयार होतात. ओके. तर म्हणजे आता तुम्ही बघा, जर पोटॅशियम कोल्ड वॉटरसोबतच एवढा रिॲक्ट करतोय, जर का हॉट वॉटर असेल तर काय होईल, म्हणजे कोल्ड वॉटरसोबत तो एवढा रिॲक्ट करतोय. ओके. म्हणजे फायर, इट इज इझिली कॅचिंग फायर. तर या फायरमुळे काय होतं, हे पोटॅशियम आणि सोडियम दोन्ही मेटल्स बर्न होतात इफ केप्ट इन ओपन. म्हणून ह्याला आपल्याला केरोसिनमध्ये स्टोअर करून ठेवावं लागतं. तर एवढं लक्षात ठेवा की पोटॅशियम when burns it produces purple color flame, and when Na burns it produces golden yellow color flame. So this is the reaction of sodium and potassium. Now we will move towards calcium also. तर आता कॅल्शियम वॉटर सोबत रिॲक्ट करणार. तर कॅल्शियम पण हायली रिॲक्टिव्ह मेटल आहे. ओके. इट इज ऑल्सो हायली रिॲक्टिव्ह मेटल, बट इट डज नॉट रिॲक्ट विथ वॉटर. इट does not react with water so violently, म्हणजे सो विगरसली तो असा रिॲक्ट होत नाही जसे हे दोन मेटल्स होतात. आणि काय होतं इथं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड नावाचा एक नवीन कंपाऊंड तयार होतो विथ हायड्रोजन गॅस गेट्स लिबरेटेड. सो वेन ही प्रोसेस मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करतो, ह्याच्यावर एक क्वेश्चन येतो तुम्हाला. ओके. ह्याच्यावर एक क्वेश्चन काय येतो बघा, की कॅल्शियम कॅल्शियम, आता हे वॉटर आहे, कॅल्शियम जर तुम्ही ह्याच्यात टाकलं तर पहिल्यांदा कॅल्शियम सिंक होणार ह्याच्यात. ओके. कॅल्शियम सिंक होणार, मग रिॲक्शन चालू होणार कॅल्शियम आणि वॉटरचा रिॲक्शन चालू होणार. ओके. त्या रिॲक्शनमध्ये काय होतं, हायड्रोजन गॅस इज प्रोड्यूस. नाव हायड्रोजन इज इन्सोल्युबल इन वॉटर, सो व्हॉट इट डज, हायड्रोजन rises upwards in the form of hydrogen rises upwards in the form of bubbles, and it sticks calcium with itself. Okay. So hydrogen rises upward in the form of bubbles and it sticks calcium with itself, hence calcium floats in water. तर या रिॲक्शनमध्ये काय होतं, कॅल्शियम बबल्सला चिटकून वरती येतात असे हायड्रोजन गॅससोबत, आणि हायड्रोजन गॅस बाहेर निघून जातो पण कॅल्शियम वरती राहतं, मग कॅल्शियम इथं फ्लोट होतं असं. ओके. सो कॅल्शियम फ्लोट्स ऑन वॉटर. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, की तुम्हाला विचारतील पोटॅशियम, सोडियम आणि कॅल्शियममध्ये कुठला असा मेटल आहे
जो वॉटरवर फ्लोट होतो. तर काय म्हणणार तुम्ही? कॅल्शियम. कॅल्शियम का फ्लोट होतो? कारण तो हायड्रोजनच्या बबलसोबत चिटकून वरती येतो, पण हायड्रोजन गॅशियस असल्यामुळे तो लिबरेट होऊन जातो आणि वॉटरमध्ये इन्सोल्युबल असल्यामुळे तो लिबरेट होतो आणि कॅल्शियम वरतीच राहतं. मग कॅल्शियम फ्लोट होतं वॉटरवर. एकदम इझी आहे, हे सायन्स आहे त्याच्या मागचं. तर हे तुम्हाला, हे जर का तुम्हाला माहिती नसेल कॅल्शियम का फ्लोट होतं, तर मग काय उपयोग आहे ना तुम्हाला शिकून एवढं, बरोबर. तर हे झालं पहिल्या 3 मेटल्सबद्दल. आता आपण बोलूयात Mg बद्दल. मॅग्नेशियम प्लस वॉटर. आता या केसमध्ये हॉट वॉटर सोडत. सो मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ हॉट वॉटर टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड OH2 प्लस हायड्रोजन गॅस. सो सेम प्रोसेस आहे ह्याची पण. मॅग्नेशियम, आता हे जे पहिले 3 मेटल्स होते सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम, हे कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट करायचे. ओके, कोल्ड वॉटर, जसं तुम्ही इथं बघताय मी लिहिलं इथं, कोल्ड वॉटरसोबत ते रिॲक्ट करायचे. आणि मॅग्नेशियम काय करतो? हॉट वॉटरसोबत रिॲक्ट करतो. ओके, मॅग्नेशियम रिॲक्ट्स विथ हॉट वॉटर टू फॉर्म मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. सेम अगेन हायड्रोजन गॅस वेन यू, म्हणजे आता जेव्हा तुम्ही मॅग्नेशियम वॉटरमध्ये इन्सर्ट करता, ओके, म्हणजे वॉटरमध्ये आपण मॅग्नेशियमचे तुकडे टाकले हॉट वॉटरमध्ये, तो मॅग्नेशियम फर्स्ट इट विल सिंक इन द वॉटर, then that magnesium metal will start reacting with the water, due to which hydrogen gas is produced. Again bubbles are formed. This metal again sticks with the bubble, and when bubble rises upwards, hydrogen gas liberates and magnesium floats on the water. So magnesium also floats on the water. Okay, floats on the water. So this is, हे झालं मॅग्नेशियम. आता आपण बघू मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स काय करतात. तर मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत Al, Zn आणि काय फेरस. आता हे रिॲक्ट करणार आहेत वॉटरसोबत. पण हे जे 3 मेटल्स आहेत ना, Al, Zn आणि Fe, हे मेटल्स हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट नाही करत. हे कुठल्या वॉटर, म्हणजे हे कसल्या फॉर्ममध्ये रिॲक्ट करतात? स्टीमसोबत रिॲक्ट करतात. स्टीम म्हणजे ह्यांना स्टीम लागतं. ओके, म्हणजे हे हॉट वॉटर किंवा कोल्ड वॉटरमध्ये डायरेक्टली रिॲक्ट नाही करत. हे कशासोबत रिॲक्ट करतात? स्टीमसोबत. सो वेन Al प्लस H2O मीन्स Al रिॲक्ट्स विथ वॉटर, Al2O3 प्लस हायड्रोजन गॅस इज फॉर्म लिबरेटेड. सिमिलरली इथं पण ZNO प्लस हायड्रोजन गॅस अँड Fe2O3 प्लस हायड्रोजन गॅस. म्हणजे जेव्हा मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स लाईक Al, Zn and Fe reacts with water in the steam form, they give out ॲल्युमिनियम ऑक्साईड, Zn ऑक्साईड अँड फेरस ऑक्साईड, म्हणजे झिंक ऑक्साईड. म्हणजे हे काय करतात? ऑक्साईड्स तयार करतात विथ हायड्रोजन गॅस गेटिंग लिबरेटेड. सो मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर्म ऑक्साईड्स ऑफ द मेटल्स. ओके, म्हणजे ह्याच्यात ऑक्साईड तयार होते. आणि इथं काय तयार होते? हायली रिॲक्टिव्ह मेटलमध्ये काय तयार होते? हायड्रॉक्साईड तयार होते आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होते. तर हा फरक आहे. तर तुम्हाला विचारतील की विच ऑफ द, म्हणजे असे ऑप्शन देतील तुम्हाला. एक MCQ सांगतो तुम्हाला. MCQमध्ये विचारतील विच ऑफ द फॉलोइंग मेटल वेन रिॲक्ट्स विथ वॉटर फॉर्म मेटल ऑक्साईड, आणि तुम्हाला देतील इथं असे ऑप्शन्स. सो पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम आणि Zn. ओके, तर हा तर कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट करतोय. आपण कोल्ड वॉटरसोबत, आणि हा कशासोबत रिॲक्ट करतोय? स्टीमसोबत. ओके, स्टीमसोबत रिॲक्ट करणारे मेटल काय करतात? ऑक्साईड्स तयार करतात. सो करेक्ट ऑप्शन काय असणार? ऑक्साईड. करेक्ट ऑप्शन काय असणार? झिंक. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स विचारण्यासाठी तुम्हाला हे सगळं कन्सेप्ट क्लिअर असलं पाहिजे, म्हणून मी तुम्हाला एवढं डिटेलमध्ये शिकवतो आहे. ओके, तर कुठला पण देऊ शकतो. इथं समजा आता Al आहे तर Alला सिलेक्ट करायचं, Fe असेल तर Feला सिलेक्ट करायचं, असे. ओके, किंवा तुम्हाला असं विचारतील की विच ऑफ द फॉलोइंग मेटल्स फॉर्म हायड्रॉक्साईड्स, आणि तुम्हाला तेव्हा ऑप्शन देतील Al, Zn, Fe आणि एखादा हायली रिॲक्टिव्ह मेटल देतील कॅल्शियम. तर तुम्ही काय लिहिणार? कॅल्शियम. असं. विच ऑफ द मेटल फ्लोट्स ऑन द वॉटर वेन इट रिॲक्ट्स विथ वॉटर, तेव्हा तुम्ही काय म्हणणार? कॅल्शियम अँड मॅग्नेशियम. तर त्या प्रकारे तुम्हाला
ऑप्शन्स दिले जातील. तर हे सगळे MCQs ऑब्जेक्टिव्स करण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण एवढं सगळं क्लिअर केलेलं आहे. एकदा आपण आता समरी करून घेऊ. रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर. सो दीज आर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स. ओके, तर हायली रिॲक्टिव्ह मेटल्स काय करतात, कोल्ड वॉटरसोबत रिॲक्ट करतात. पहिली गोष्ट, हायली रिॲक्टिव्ह ऑर मोस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विथ कोल्ड वॉटर अँड गिव्ज आउट हायड्रॉक्साइड्स प्लस व्हॉट, हायड्रोजन गॅस. देन Mg रिॲक्ट्स विथ हॉट वॉटर. फक्त एकच एक्सेप्शन आहे की हा मेटल रिॲक्ट करतो हॉट वॉटरसोबत आणि तो पण हायड्रॉक्साईडच तयार करतो. हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतो. आणि हे जे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत, मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स हे कोणासोबत रिॲक्ट करतात, स्टीमसोबत. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. स्टीम, हॉट वॉटर, कोल्ड वॉटर. आणि काय करतात, ऑक्साईड्स तयार करतात, मेटल ऑक्साईड्स. मेटल ऑक्साइड्स plus hydrogen gas is liberated in this process. So this was about the reaction of metal with water, and these metals are very good boys, good metals which do not react and don't increase our work. जर काही पण रिॲक्ट करत असले असते वॉटरसोबत तर हा व्हिडिओ अजून मोठा झाला असताना आपल्याला अजून अभ्यास करावा लागला असता. ओके, हे झालं मेटल्स. आता रिॲक्शन of non-metals. With whom? With water. Reaction of non-metals with water. Generally काय होतं बघा आता, जनरली non-metals do not react with water. जनरली non-metals do not react with water or non-metals do not react with water. हे वॉटरसोबत रिॲक्टच करत नाहीत, फक्त हॅलोजन्स करतात. हॅलोजन्स कुठं प्रेझेंट असतात, ग्रुप 17मध्ये. तर ग्रुप 17मधले जे एलिमेंट्स आहेत किंवा नॉन मेटल्स आहेत ते वॉटरसोबत रिॲक्ट करतात. समजा आता एक एक्झाम्पल घेऊ, क्लोरीन आहे. क्लोरीनचा सिम्बॉल आहे Cl2 प्लस H2O गिव्ज अस क्लोरीन प्लस H2O gives us what, HOCl plus HCl, aqueous form, हायड्रोक्लोरिक ॲसिड. तर ह्याच्यावर काही तुम्हाला एवढं काही क्वेश्चन्स विचारले नाही जात. हे बॅलन्सिंग आहे ॲक्च्युली, हे बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन आहे. हे तुम्हाला 3rd चॅप्टरमध्ये शिकवलं जाईल, तेव्हा तुम्हाला हे समजेल की हे कसं आलं HOCl आणि HCl. तर फक्त तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर, ओनली हॅलोजन्स रिॲक्ट विथ वॉटर. आणि हॅलोजन्स आर प्रेझेंट इन ग्रुप 17. तर ग्रुप 17मधले मेटल्स असतील, ग्रुप 17मधले नॉन मेटल्स असतील तर ते रिॲक्ट करणार वॉटरसोबत. एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आणि ॲसिड तयार होतो HCl किंवा एनी अदर ॲसिड विच एवर नॉन मेटल यू आर टेकिंग फ्रॉम द ग्रुप 17. बॅलन्सिंग करता आलं की तुम्हाला हे इक्वेशन लिहिता येईल. एवढं काय, आणि इक्वेशन नाही विचारत जास्त करून, फक्त एवढंच विचारतील, विच नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटर, यू विल से हॅलोजन्स. ओके, तर हे होतं रिॲक्शन ऑफ मेटल विथ वॉटर अँड रिॲक्शन ऑफ नॉन मेटल्स विथ वॉटर. आय होप दिस कन्सेप्ट इज क्लिअर. इफ क्लिअर, रिप्लाय विथ दिस सिम्बॉल. ओके, या सिम्बॉलसोबत रिप्लाय करा ग्रुपवर व्हिडिओ बघून झाल्यावर. हा सिम्बॉलने रिप्लाय केलं म्हणजे मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे. ओके, बाय.